जैन मुनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार। जैन मुनींकडून जनकल्याण शांतिदूत पार्टीची घोषणा। कबूतर चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाणार। कबूतरखान्यावरून जैन मुनींचं वादग्रस्त वक्तव्य। कबूतरांना मारणं म्हणजे शंकरावर हल्ला। कबूतरांसाठी एखाद दुसरा व्यक्ती मेला तर काय होतं? जैन मुनी बरळले। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही। बळीराजा न्यायासाठी रस्त्यावर उतरेल। संभाजीनगरमधल्या हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। राजा उदार झाला, शेतकऱ्यांच्या हाती टरबूज दिला। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल। सरकारचं पॅकेज नव्हे, इतिहासातील सर्वात मोठी थाप असल्याची टीका। उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागले। शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। हे पुतना मावशीचं प्रेम। शेतकऱ्यांच्या नावाने ठाकरेंचं निव्वळ राजकारण सुरू। एकनाथ शिंदेंचा हल्ला बोल। ठाकरेंचं वक्तव्य बेजबाबदार। हंबरडा मोर्चावरून बावनकुळेंचा टोला। ठाकरेंकडे हंबरडा फोडण्यापलीकडे काही राहिलेलं नाही। राधाकृष्ण विखेंची टीका। तर हंबरडा मोर्चा म्हणजे एक इव्हेंट। 14 ऑक्टोबरला महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। मवियाच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेही राहणार उपस्थित। राज ठाकरे मवियात सामील होणार का, यावरून चर्चेला उधाण। घायवळ आरोप प्रकरणावरून महायुतीमध्येच वार पलटवार। भाजप नेत्यांची शिंदेंकडे रवींद्र धंगेकरांबाबत तक्रार। तर सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई। पुणे पोलिसांची माहिती। अजित पवारांकडून संग्राम जगतापांची कानउघडणी। जगतापांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार। हिंदू दुकानदारांकडूनच दिवाळीची खरेदी करा। जगतापांनी केलं होतं वादग्रस्त विधान। भाजपनं साडी नेसवून अपमान केलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला हर्षवर्धन सकपाळांनी घेतलं खांद्यावर। मामा पगारे यांना खांद्यावर बसवून केला सन्मान। शेकापकडून आज सांगोला बंदची हाक। माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध। तर पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून कार्यकर्त्यांनी देशमुखांचं घर स्वच्छ केलं।